नमस्कार. आजच्या भागामध्ये पाहणार आहोत आक्रमक असणारी शिवसेना कशामुळे जुळवून घेत आहे आणि त्याचा निश्चितपणे पक्षावर काय परिणाम होणार आहे. याच माध्यमातून आजची चर्चा होणार आहे आणि त्या माध्यमातून आपण सविस्तर असं विवेचन करणार आहोत आणि त्या माध्यमातून खरंच आक्रमक असणारी शिवसेना त्याच्यातली आक्रमकता कशामुळे कमी झाली आणि एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व कमकुवत होत चाललंय का याच्यावरच आजचा भाग आहे आणि त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पैलूंना हात घालणार होतो आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीनं भाजपने दबाव तंत्र आणलंय आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीनं एक प्रकारे शिवसेना आक्रमक असणारी व तळागाळात पोचलेली शिवसेना तिथले किल्ले कशा पद्धतीनं ढासळत आहेत आणि तिथं भाजपने कशा पद्धतीने शिरकाव केलाय याच्यावरच आपण सविस्तर विवेचन करणार आहोत आणि त्या माध्यमातूनच आजच्या भागामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवात पाहू की ही वेळ कशामुळे आली तर त्याची पार्श्वभूमी पाहू की ज्यावेळेस भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे दोघी युतीमध्ये होते आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे असतील किंवा इतर लोकांनी सुद्धा हीच गोष्ट मोठ्या प्रमाणात आणली होती की मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचा वापर करून शिवसेनेला कमकुत करण्यासाठी भाजप काम करत आहे. त्यावेळेस सुद्धा पाहिलं असेल की 2014च्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ऐनवेळी युती तोडली आणि मोदी लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेला वेगळं करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये यश सुद्धा तितक्याच पद्धतीनं आलं. परंतु त्याच्यामध्ये एकनाथ खडसे ज्यांचा रोष होता, परंतु एकनाथ खडसे यांच्यावरच पूर्णपणे ते प्रकरण ही गेलं आणि आज एकनाथ शिंदे यांची कशा प्रकारे अवस्था झाली हे सुद्धा आपण तितकं प्रकर्षानं पाहत आहोत. परंतु हा प्रकार आज होतोय का तर नाही. प्रादेशिक पक्षावर अन्याय त्या कालखंडापासून तो सुद्धा होत होता. परंतु जी 2019ला जी उद्धव ठाकरे यांची सत्ता आली आणि त्यानंतर जी पक्षांचं मोठ्या प्रमाणात अ, राजकीय उलथापालथी झाल्या आणि अनेक अनैसर्गिक असेल किंवा नैसर्गिक युत्या असतील त्या युत्या झाल्या आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्ष विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात काम चालू झालं. परंतु त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय कुरघोडीचं राजकारण हे भाजपनं केलं आणि त्या माध्यमातून शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आजची एक पहिले तो काँग्रेसला तर विरोधी पक्षाच्या माध्यमातून तो समूळपणे ईडी असेल, सीबीआय असेल, इतर माध्यमातून कशा पद्धतीने कमी करायचं याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला. परंतु तोच प्रयत्न या प्रादेशिक पक्षावर सुद्धा झाला आणि त्या माध्यमातून शिवसेना कशी कमकुवत होईल याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाला यश आलं. ते शिवसेना फोडली. शिवसेना नुसती फोडलीच नाही तर पक्षसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिला. परंतु त्यावेळेस लोकांना वाटत होतं की एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व खरंच योग्य आहे. ह्या गोष्टी आहेत आणि आक्रमक शिवसेना असली पाहिजे. ती उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून थोडीशी आक्रमकता कमी झाली होती. परंतु उद्धव ठाकरे यांचा राजकीय स्वभाव जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात मिळवून घेणे किंवा आक्रमकता न दाखवणे हाच होता आणि त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जायचं आणि त्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर मोठ्या प्रमाणात लोकांनी आणि जनतेतून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. परंतु त्यावेळेस पक्ष फुटला. पक्षातून फुटलं सुखरूपपणे पक्षसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेला. परंतु त्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री करताना सुद्धा एक मोठी राजकीय खेळी झाली. ते सुद्धा आपण पाहिले असेल. परंतु पडद्यामागं काय काय हालचाली झाल्या ह्या सुद्धा पाहिल्या असेल. कारण की एकनाथ शिंदे हे जुळून घ्यायला तयार नव्हते आणि त्यावेळेस जे की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पद घ्यायला सुद्धा तयार नव्हते. परंतु त्यांची जी राजकीय इच्छाशक्ती होती ती सुद्धा दबून राहिली नाही आणि त्या कालखंडात नाईलाज असतो एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. परंतु मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर शिवसेना वाढायची, विस्तार झाला, अनेक लोकांनी पक्षात प्रवेश केला, इतर गोष्टी केल्या. परंतु जसं 2029 यायला चालू झालं तसं राजकीय खेळी वाढायला चालू झाली आणि निश्चितपणे तोच डाव साधला आणि मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये ज्या जागा सुटलेल्या आहेत, शिवसेनेने ज्या हक्कानं मागितलेल्या आहेत, ज्या आक्रमकपणे मागितलेल्या आहेत, त्यावेळेस भाजपने थोडंसं तडजोडीचं राजकारण केलं. परंतु तडजोडीच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा आपल्या पक्षाचे लोकं शिवसेनेमध्ये कशा पद्धतीनं जातील आणि त्या जागासुद्धा आपल्या विचाराच्या ला मानणारा वर्ग कसा आमदार होईल याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि तो प्रयत्नसुद्धा मोठ्या प्रमाणात आपण पाहिला असेल. अमोल खताळ असतील, नितेश राणे असतील किंवा राणे कुटुंब असतील किंवा इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागा असतील. अनेक जागेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षातून त्या पक्षात पाठवले आणि त्यांना आमदार केलं. आमदार केलं कशासाठी केलं तर उद्या चालून राजकीय लॉबिंगचा प्रकार कसा होईल आणि मुख्यमंत्रीपद घेताना. परंतु जो करायचं होतं तेच केलं. भाजपने जागा जास्तीच्या जिंकल्या आणि मोठ्या प्रमाणात ज्या योजनेवर भाजप आणि महायुतीचं सरकार आलं त्या योजनासुद्धा आपोआप टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचा प्रयत्न केला आणि तो आजपर्यंत अखंडितपणे शिवसेनेचं आक्रमक नेतृत्व
कुठंतरी दबाव तंत्राच्या खाली दबलं जाते का? हेच आपण आत्तापर्यंत पाहत आलो. आता त्याचा प्रत्यय कसा आला? नगरपालिका असेल, नगराध्यक्ष असतील किंवा स्थानिकचे जे नेते असतील किंवा स्थानिकचा जे बालेकिल्ले होते. उदाहरणार्थ आपण बालेकिल्ले पाहिले असतील तर जळगाव असेल, त्याचप्रमाणे आपण नाशिक असेल, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाड्यातले धाराशिव असेल, अशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मानणारा वर्ग मराठवाड्यात तर मोठ्या प्रमाणात होता. परंतु त्या बालेकिल्ल्यामधल्या सुद्धा जागा जरी आमदारकीच्या आल्या असल्या तरी जिल्हा परिषदमध्ये कशा पद्धतीनं राजकीय हे केलं. शेवटपर्यंत पक्षाला खेळवत होणे आणि शेवटच्या वेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आपण पाहिलं असेल की युतीमध्ये तडजोड न करता अनेक जागा स्वतःच्या पदार्थ पाडून घ्यायच्या आणि एक प्रकारे प्रत्येक वेळी शिवसेनेलाच माघार घ्यावं लागली. हे आक्रमक असणारी शिवसेना कशामुळे माघार घेते हाच पडलेला प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणात आक्रमक असणारी शिवसेना कशा पद्धतीने दबावाच्या राजकारणाखाली दबली जाते हेच लोकांना कळायलाही नाही. त्याचं कारणही तसंच आहे. त्याचं कारण म्हणजे की इतर गोष्टी सुद्धा जशा अवलंबून आहेत त्याप्रमाणे राजकीय दबावाचा एक भाग आहे. आपण जर पाहिलं असेल प्रत्येक वेळेस दिल्ली दौरा केला की मीडियामध्ये एक बातमी पोहोचली जाते की एकनाथ शिंदे हे कुठेतरी दबाव आणतात. परंतु खाली ग्राउंड लेवलपर्यंत एक मेसेज जातो की एकनाथ शिंदे माघार घेणार नाहीत, माघार घेणार नाहीत. परंतु ऐनवेळी एकनाथ शिंदे सुद्धा माघार घेतात आणि त्यामुळंच आक्रमक असणारी शिवसेना कशाच्या दबावाखाली दबली जाते ह्याच प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. म्हणजेच राजकीय पक्षातला अनेक राजकीय लोकांनी मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये प्रवेश केला आणि पक्षाची पाळेमुळे किंवा विस्तार असलेल्या विस्ताराच्या माध्यमातून पक्षाची जी राजकीय फायदा आहे तो घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते. परंतु ते प्रयत्नसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत आणि ते कमी होण्याची कारणं म्हणजे की प्रत्येक वेळी राजकीय माघार हीच शिवसेनेला अडचणीत येऊन ठरत आहे. आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात 5 ते 6 आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. तिथल्या महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भाजपची सत्ता आहे. पुन्हा जिथं बंडखोरी शिवसेनेच्या नेत्यांनी केली तिथली बंडखोरी शमवण्यात भाजप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेते. परंतु जिथं शिवसेनेच्या विरुद्ध भाजपचा बंडखोर उभा केला जातो त्याला मधून मदत केली जाते. म्हणजे की एक प्रकारे शिवसेनेला कमकुवत करण्यासाठीच मोठ्या प्रमाणात राजकीय खेळी खेळली जात असं तुम्हाला वाटतंय का? याचं तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या. परंतु आजच्या घडीला तर ह्या पद्धतीनं एक प्रकारे शिवसेनेचं राजकीय महत्त्व कमी करणे म्हणजेच आक्रमक शिवसेना दबावाच्या तंत्राखाली दबली जाते. हा मेसेज प्रत्येक भागामध्ये प्रत्येक लोकांमध्ये जात आहे आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे की अब्दुल सत्तार यांच्यातून बोललेली गोष्ट असतील त्याचप्रमाणे गुलाबराव पाटलाच्या माध्यमातून बोललेली गोष्ट असते, सुहास कांदे यांच्या माध्यमातून बोललेली गोष्ट असते. त्याचा प्रत्यय तो थांबत नाही. आज घडीला 7 जागा मागणारी शिवसेना 4 जागावर आलेली आहे आणि 4ही जागेमधल्या 3 जागा इतर पक्षातून आलेल्या बंडखोरांना मोठ्या प्रमाणात जागा दिलेल्या आहेत. म्हणजे निष्ठावंत शिवसेनेची इथंही मोठ्या प्रमाणात कोंडीच झालेली आहे आणि त्यामुळं शिवसेना वाढते का शिवसेना कमकुवत होते हाच पडलेला प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकाला आलेला. कारण की आपण जर पाहिलं असेल परभणी हिंगोली मतदारसंघातून सईद खान यांना उमेदवारी दिलेले शिवसेनेने पत्रात आपल्याकडं जागा घेतलेले त्या जागेवर मोठ्या प्रमाणात सईद खान हे पूर्वाश्रमिक काँग्रेस राष्ट्रवादीत प्रवास करत शिवसेनेत आले आणि त्यांना उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे यवतमाळची जागा जर पाहिली असेल तर यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. बाहेरून आलेले उमेदवार इतर पक्षातून आलेले उमेदवार आणि त्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं असेल तर भाजपचे नितीन भुतडा यांनी बंडखोरी केलेली. परंतु तिथली बंडखोरी शमवण्यात आधी भाजपला रस नाही. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं असेल नाशिकची जागा सुटलेली आहे. नाशिकच्या जागेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो. तिथंही मोठ्या प्रमाणात दबावाचं राजकारण केलं जातं आणि तिथंही नरेंद्र दराडे यांच्या विरुद्ध गणेश गीते भाजपचा उमेदवार उभा केला जातो. म्हणजे की ज्या जागा आहेत त्या जागासुद्धा कशा निवडून येणार नाहीत याच्यासाठीच मोठ्या प्रमाणात भाजप प्रयत्न करते आणि त्याहूनच असं वाटतंय की भाजप ही शिवसेनेला कमकुवत करत आहे का? याचं उत्तरसुद्धा आपण कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि निश्चितपणे हा प्रकार एक प्रकारे राजकीय लॉबीचा प्रकार झालेला आणि इथं शिवसेना खरंच आक्रमक असणारी शिवसेना दबावात आलेली आहे का? हाच पडलेला प्रश्न आहे. कारण की आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस माघार ही शिवसेनेनेच का घ्यावी आणि हा पडलेला प्रश्न जनतेला तर आहेच आहे परंतु राजकीय
लोकांना सुद्धा तो प्रश्न पडत आहे. कारण की आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात गणेश नाईक असतील किंवा मंदा म्हात्रे असतील किंवा इतर लोकांनी सुद्धा किंवा ठाण्यामध्ये आज भाजप कशा पद्धतीनं शिवसेनेला वागणूक देते, एक प्रकारे महायुतीत आहे हे दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेते, पत्रकार परिषद घेते, दबावाचं राजकारण करते आणि तिथं शिवसेनेला माघार घ्यायला लावते. परंतु भाजप पुरस्कृत असणाऱ्या बंडखोराला कुठेही माघार घ्यायला लावली जात नाही. त्यांची उमेदवारी शेवटपर्यंत टिकवली जाते आणि राजकीय दबावापुढे पुन्हा एकदा बंडखोरांनाच वेगळी मदत करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करते का? हे तुम्हाला पटतंय का? हे पटत असेल तर निश्चितपणे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे कळवा. परंतु हा प्रकार शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात आलेला आहे. म्हणजे की जागा हक्काची, जागा आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची, परंतु राजकीय दबावापोटी किंवा राजकीय भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात तडजोड करून इतर लोकांना का देते? हाच पडलेला शिवसैनिकाला प्रश्न आहे. सर्वसामान्याला पडलेला प्रश्न आहे. म्हणजेच आक्रमक शिवसेना कुठल्या कारणाने दबावाच्या राजकारणात बळी ठरत आहे? हाच पडलेला प्रश्न आहे. हाच का? तर आपण अब्दुल सत्तार यांना सुद्धा कानमंत्र दिलाय म्हणा. आता तो कशा पद्धतीनं फायदा तोटा होतो. आक्रमक असणारे अर्जुन खोतकर आजही गप्प आहे. हिकमत उडान आजही गप्प आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात संजय शिरसाट कुठल्या दबावाखाली आहेत. उदय सामंत कशाचं काम करतायत? कशा पद्धतीनं बंडखोर क्षमता आज मोठ्या प्रमाणावर गिरीश महाजन कुठे आहेत? हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण की संकटमोचन असणारे लोक आज कशा पद्धतीनं राजकारण करतात आणि कशा पद्धतीनं आपलं भविष्याचं राजकारण सोयीस्कर होईल याचाच प्रयत्न करतात आणि त्याचा बळी ठरतोय तो निष्ठावंत शिवसैनिक. तो कुठल्याही पक्षातला असेल तोच महत्त्वाचा आहे. कारण शेवटी आक्रमक शिवसेना आक्रमक आहे आणि आक्रमक नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत म्हणूनच शिवसेनेच्या पाठीमागे होते. परंतु तेच नेतृत्व कुठंतरी दबावाच्या राजकारणात बळी ठरत असेल तर निश्चितपणे येणारे दिवस हे शिवसेनेला चांगले येणार नाहीत. हेही तितकंच खरं आहे आणि 2029ला याच्यातला राजकीय अर्थ वेगळा निघणार आहे आणि 2029ला राजकीय पटलावर अनेक पक्ष संपुष्टात येतात का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय हेही कमेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आमच्या चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.